नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे काय हो कन्वर्जन, कशाचं कन्वर्जन बघणार आहे तर ऑक्टल टू बायनरी नंबर। मग आता आपल्याला माहित आहे ऑक्टल नंबर कशाला म्हणतो, ज्याचा बेस 8 असतो। ओके, त्याला आपण काय म्हणतो ऑक्टल नंबर। आणि बायनरी नंबर कशाला म्हणतो, ज्याचा बेस किती असतोय 2 असतो, याला आपण काय म्हणतो बायनरी नंबर। मग आता बघा 8 हा तुमचा काय हो ऑक्टल नंबरचा काय बेस आहे आणि बायनरी नंबरचा बेस किती आहे 2। मग मला सांगा 8 कसा येतोय 2⁻³ इक्वल टू काय येतो 8 येतो। मग याचं मीनिंग काय की ज्या वेळी आपल्याला ऑक्टलचं कन्वर्जन बायनरी मध्ये करायचं असेल तर आपल्याला किती बिट बायनरी नंबर पाहिजे 3 बिट बायनरी नंबर पाहिजे। किती बिट बायनरी नंबर पाहिजे 3 बिट। ओके, क्लिअर होतंय। मग आता आपल्याला काय करायचं आहे ऑक्टल टू बायनरीचं कन्वर्जन करायचं आहे। मग आता ऑक्टल नंबर ची रेंज कुठपर्यंत असते ऑक्टल नंबरची रेंज 0 to 7 असते। म्हणजेच काय 0 1 2 3 4 5 6 and 7। मग 0 to 7 पर्यंत ऑक्टल नंबरची काय असते रेंज असते। मग आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करायचं आहे बायनरी मध्ये काय करायचं कन्वर्जन करायचं आहे। मग आता बघा सिंपल वे सांगतो एखादं कन्वर्जन करायचं असेल। आता बघा एक 5 हा नंबर आहे, ह्याचं आपल्याला जर बायनरी मध्ये जर कन्वर्जन करायचं असेल तर आपण कसं कन्वर्जन करतोय तर बघा सुरुवात कुठून होते 1। ओके, म्हणजेच काय 2⁻0 म्हणजेच किती येतो आपला 1। नंतर काय 2 4 8 16 32 64 128 256 अँड सो ऑन। मग आता मला सांगा 5 चा जर बायनरी नंबर काढायचा असेल तर कसं काढणार आपण तर बघा 5 हा जो नंबर आहे तो नंबर कुठल्या नंबर पासून बनतोय तर 4 आणि 1 या नंबर पासून बनतोय। मग आता आपल्याला जर 5 नंबरचा बायनरी नंबर पाहिजे असेल तर 4 आणि 1 5 झाला। मग ज्याची ऍडिशन होतं त्याला काय करायचं 1 ठेवायचं, बाकीचे काय करायचं आपल्याला 0 करायचा। मग हा तुमचा 5 चा काय बायनरी नंबर आहे। ओके, ह्याच पद्धतीने सगळे जे काय बायनरी मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर याच पद्धतीने आपण काय करतोय कन्वर्जन करतोय। मग आता आपल्याला ऑक्टलचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे बायनरी मध्ये। मग ज्यावेळी ऑक्टलचं कन्वर्जन आपण बायनरी मध्ये करतोय मला किती बिट बायनरी नंबर पाहिजे फक्त आणि फक्त 3 बिट बायनरी नंबर पाहिजे। मग आता बघा 0 जर असेल तर 0 चा बायनरी नंबर काय असणार आहे 0 0। मग मला किती बिट मध्ये पाहिजे 0 0 0। मग आता 1 जर 1 चा बायनरी नंबर जर करायचा असेल तर 1 हा कुठल्या नंबर पासून बनतोय फक्त आणि फक्त 1। मग बाकी काय करायचं 0 आणि 1। मग आता बघा बायनरीचं ऑक्टल मध्ये कन्वर्जन करत असताना मला 3 बिट पाहिजे असेल तर हा काय असणार आहे तुमचा 1 2 आणि हा काय असणार आहे 4 असणार आहे। मग आता 1 चा बायनरी नंबर काय असणार आहे 0 0 1। आता मला सांगा 2 चा बायनरी नंबर काय असणार आहे 2 फक्त आणि फक्त या 2 पासून बनतोय। मग बाकीचं काय असणार आहे तुमचं 0। 3 काय असणार आहे 2 आणि 1 पासून बनतोय मग 0 1 1। 4 हा जो आहे ते 4 पासूनच बनतोय मग 4 हा काय असणार आहे बायनरी नंबर 1 0 0। 5 जो आहे तो 5 4 आणि 1 पासून बनतोय म्हणजेच काय होणार 1 0 1 0 1। 6 जो आहे तो 4 आणि 2 पासून बनतोय म्हणजेच काय 1 1 0। आणि 7 जो आहे तो काय तिन्ही नंबर पासून बनतोय म्हणजे 7 चा बायनरी नंबर काय असणार आहे 1 1 1। क्लिअर झालं। जर हे सुद्धा जर आपल्याला आता जमणार नसेल तर बघा काय करायचं सिंपल शॉर्ट ट्रिक्स आहे की किती आता ऑक्टलचं आपल्याला बायनरी मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर ऑक्टल नंबर काय 0 to 7 आहे। मग आता ज्या वेळी ऑक्टलचं बायनरी मध्ये करतोय बायनरीचे मला किती बिट पाहिजेत 3 बिट पाहिजेत। मग पहिल्यांदा काय असतो 1 असतोय नंतर काय असतो 2 असतो नंतर काय असतो 4 असतोय। मग आता इथे काय 1 आहे बरोबर आहे। मग काय करायचं 1 0 1 1 0 पासून स्टार्ट करा 1 0 1 1 1 0 1 1 1 0 1 1। आता नंतर काय असतो 2 असतो मग 2 0 2 1 2 0 2 1। आता नेक्स्ट काय असतो 4 मग 4 0 4 1। हा तुमचा काय ऑक्टलचं कन्वर्जन बायनरी मध्ये झालेलं आहे। मग या पद्धतीने एवढ्या सिंपल वे मध्ये आपण काय करू शकतो कन्वर्जन करू शकतो। पण आता एक्झामला क्वेश्चन कशा पद्धतीने येतो बघा
सपोज फॉर एक्झाम्पल 35 हा एक ऑक्टल नंबर आहे, ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, बायनरी मध्ये करायचं आहे. ओके, 35 हा काय ऑक्टल नंबर आहे, याचं कन्व्हर्जन मला कशामध्ये करायचं आहे, बायनरी मध्ये. मग आता सिंपल आहे 35. मग आता 35 तुम्ही इथं लिहून घ्या. ओके, किंवा 3. आता बघा 3 चा बायनरी नंबर काय आहे, 011. म्हणजे 3 चा बायनरी नंबर काय येतोय, 011. आता नेक्स्ट काय 5 आहे, मग 5 चा बायनरी नंबर काय आहे, 101. 101. मग हा सेम ऍज इट इज काय इथं लिहून घ्यायचा. काय हा तो तुमचा 35 नंबर होता, ह्याचं कन्व्हर्जन आपण बायनरी मध्ये केलो. आता पहिल्यांदा काय आहे, 3 आहे म्हणजेच काय 011. नेक्स्ट काय 5 आहे म्हणजेच काय 101. हा तुमचा काय बायनरी मध्ये कन्व्हर्जन झाला. क्लिअर होतं. बघा आणखी एक प्रॉब्लेम आपण बघूया. सपोज फॉर एक्झाम्पल 24 हा एक काय तुमचा ऑक्टल नंबर आहे, ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, बायनरी मध्ये करायचं आहे. सेम 2. आता 2 चा बायनरी नंबर काय 010. ओके, 010. जर सपोज आपल्याला हे डायरेक्टली समजत नसेल तर आपण ह्या पद्धतीने काढून तुम्ही हे करू शकता. मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगितलं, ह्याचं ट्रूथ टेबल कशा पद्धतीने काढायचं, बायनरी नंबर मध्ये कन्व्हर्जन कशा पद्धतीने काढ. आता 2 चं काय 010 आणि 4 चं काय 100. मग आता 24 चा ऑक्टलचा जो आहे बायनरी मध्ये काय, पहिला काय 2 आहे, मग 2 काय 010 आणि 4 काय 100. हा तुमचा काय बायनरी मध्ये कन्व्हर्जन झालेला आहे. ह्या पद्धतीने आपण काय करतो, ऑक्टलचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करतोय, बायनरी मध्ये करतोय. आता एक्झामला विचारत असताना फक्त डेसिमलच नंबर विचारतात असं काही नाहीये. सॉरी, फक्त नंबरच विचारतील असं काही नाही. एक्झामला विचारत असताना कशा पद्धतीने एक्झामला क्वेश्चन विचारतात बघा. सपोज फॉर एक्झाम्पल 15.23 हा तुमचा काय ऑक्टल नंबर आहे, ह्याचं कन्व्हर्जन मला कशामध्ये करायचं आहे, बायनरी मध्ये करायचं आहे. मग आता बघा सिंपल आहे. काय पहिला काय 1 आहे, 1 चा बायनरी नंबर काय 001. ओके, तुम्ही डायरेक्टली लिहिणार असेल तर डायरेक्टली लिहू शकता. ओके, मी डायरेक्टलीच लिहून दाखवतो आता तुम्हाला. ओके, बघा आता 1 हा काय 1 चा बायनरी नंबर काय 001. 5 चा बायनरी नंबर काय 101. 2 चा बायनरी नंबर काय, 2 चा बायनरी नंबर आहे 010. आणि 3 चा बायनरी नंबर काय 011. हा तुमचा काय बायनरी मध्ये कन्व्हर्जन झाला. समजलं. ओके, क्लिअर आहे कशा पद्धतीने आपण काय ऑक्टलचं बायनरी मध्ये कन्व्हर्जन करतो. ओके, चला तर मग आपण बघूया की बायनरीचं ऑक्टल मध्ये कशा पद्धतीने काय करायचं, आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे. हा आपण बघितला काय ऑक्टलचं बायनरी मध्ये कन्व्हर्जन कशा पद्धतीने करायचं. आता बायनरीचं ऑक्टल मध्ये कन्व्हर्जन कशा पद्धतीने करायचं बघा. आता एक नंबर आहे सपोज फॉर एक्झाम्पल 110101. हा तुमचा एक बायनरी नंबर आहे, ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, ऑक्टल मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. बघा बायनरीचं ऑक्टल मध्ये कन्व्हर्जन करत असताना पहिल्यांदा काय करायचं, ऍज इट इज तुम्ही पहिल्यांदा लिहून घ्या की जो काय आपल्याला बायनरी नंबर दिलेला आहे तो बायनरी नंबर लिहून घ्या. मग आता आपल्याला माहित आहे की ऑक्टलचं बायनरी मध्ये कन्व्हर्जन करत असताना आपल्याला काय असतो की जो बायनरी नंबर पाहिजे तो किती बीटचा पाहिजे, 3 बीटचा पाहिजे, बरोबर. मग आता बायनरी टू ऑक्टल करत असताना आपण काय करणार आहे, 3 बीट एकत्र करणार आहे. कसं, राईट साइड कडून 3 बीट काय करायचं, 3 बीटचा ग्रुप क्रिएट करायचा. म्हणजेच इथून स्टार्ट करायचा 3 बीटचा ग्रुप. हा 3 बीटचा ग्रुप झाला आणि हा 3 बीटचा ग्रुप झाला. ओके, मग आता बघायचं हा 101 हा काय 101 हा तुमचा काय 5 हा नंबर आहे, म्हणजेच हा तुमचा काय 5. आता 110 हा काय तुमचा 110 हा तुमचा काय 6 आहे. मग आता हा तुमचा काय झाला 65. मग आन्सर लिहिताना काय लिहायचं 11001 हा तुमचा बायनरी नंबर आहे, याचं कन्व्हर्जन ऑक्टल मध्ये काय होणार 65. ह्या पद्धतीने आपण काय करतो की बायनरीचं कन्व्हर्जन ऑक्टल मध्ये करतो. आता दुसरा आणखी एक एक्झाम्पल बघूया की काय आता 11000101.
हा तुमचा बायनरी नंबर आहे, ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, ऑक्टलमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मग आता तुम्हाला मी सिंपल सांगितलेलं आहे, पहिल्यांदा ॲज इट इज लिहून घ्यायचं 0101. मग आता राईट साइड कडून 3चा ग्रुप करत यायचा. मग आता हा 3चा ग्रुप झाला, हा 3चा ग्रुप झाला, हा 3चा ग्रुप होत नाहीये, 2 आहे, बरोबर आहे. मग 3चा ग्रुप करण्यासाठी आपण काय करायचं, सिंपल 0 ऍड करायचा. मग आता बघा हा 101, ओके, काय 101 बघा इथे तुम्हाला दिसतो 101 हा तुमचा काय 5 आहे. नंतर 00 हा काय तुमचा 0 आहे, ओके. अँड 011 हा तुमचा काय बघा 011 हा तुमचा काय 3 आहे. म्हणजेच हा जो तुमचा बायनरी नंबर आहे 11000101 हा बायनरी नंबरचा ऑक्टल नंबर काय आहे तो 305. हा तुमचा काय ऑक्टल नंबर. क्लिअर झाला कशा पद्धतीने आपण बायनरीचं कन्व्हर्जन आपण ऑक्टल मध्ये करतो. मग आता एक्झामला विचारताना आपल्याला काय की डेसिमल नंबर सुद्धा काय पॉइंट मध्ये काय विचारला जातो. आता जर पॉइंट मध्ये जर विचारला असेल तर कशा पद्धतीने करायचं बघा. सपोज फॉर एक्झाम्पल आणखी एक एक्झाम्पल आपण बघणार आहे 110001.1101. ओके, हा तुमचा काय बायनरी नंबर आहे, ह्याचं कन्व्हर्जन मला कशामध्ये करायचं आहे, ऑक्टल मध्ये करायचं आहे. सिंपल आहे. पहिल्यांदा काय करायचं 110001.1101 हा असं लिहून घ्यायचं. ओके, बघा आता इथं काय करायचं आहे की पॉइंटचा जो पुढचा नंबर आहे तो काय करायचा आपण नंतर बघायचा. पहिल्यांदा काय राईट लेफ्ट साइडचा बघायचा. बघा लेफ्ट साइड कडून पॉइंटच्या इकडं आपण काय राईट साइड कडून आपण काय करतो ग्रुप करत येतो, बरोबर आहे. ह्या पद्धतीने ग्रुप करत यायचा 3चा. मग आता इथे एकच आहे म्हणजे 00. आणि ज्यावेळी पॉइंटच्या पुढचा जो काय आहे त्यावेळी ग्रुप करत असताना आपण इकडून लेफ्ट साइड कडून काय करायचं राईट साइड कडून ग्रुप करत जायचा, म्हणजे ह्या साइड कडून ह्या साइड कडे. मग आता इथे किती असणार आहे 0 क्लिअर होतं. मग आता बघा 101 हा काय 101 हा तुमचा काय 5 आहे. नंतर 100 हा काय तुमचा 4 आहे. ओके, आणि नंतर काय 001 हा तुमचा काय 1 आहे. ओके, पॉइंट 110 हा काय तुमचा 11 हा 0 तुमचा काय 6 आहे. ओके, अँड 100 हा काय तुमचा 4 आहे. ओके, मग आता लास्टला लिहिताना काय लिहायचं की 11000101.1101 हा तुमचा बायनरी आहे. याचं कन्व्हर्जन ऑक्टल मध्ये केल्यावरती किती येतं 145.64 हा तुमचा काय ऑक्टल नंबर मध्ये कन्व्हर्जन झालेला आहे. समजलं आता बायनरी टू ऑक्टल आणि ऑक्टल टू बायनरी मध्ये कशा पद्धतीने आपण कन्व्हर्जन करतोय. क्लिअर झालं. ओके, हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.